गुड मॉर्निंग ऑल. तर आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल आणि सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेल याच्यामध्ये एज लेंथ आणि रेडियस ऑफ द ॲटम याच्यातलं रिलेशन काय बघितलं. त्याच्यानंतर आपण काय केलं तर एक टेबल बनवून घेतला. त्या टेबलमध्ये आपण ते 3 युनिट स्ट्रक्चर्स आपण बघितले होते. सिम्पल, प्रिमिटिव्ह, फेस सेंटर्ड युनिट स्ट्रक्चर बघितले होते. तर त्यांचे रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस अँड रँक यांचं एक टेबल बनवून घेतलं होतं, बरोबर. तर आता आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत तर पॅकिंग इफिशियन्सी अँड पॅकिंग फ्रॅक्शन याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. ठीक आहे, तर टायटल द्या पॅकिंग इफिशियन्सी और पॅकिंग फ्रॅक्शन. ठीक आहे, तर आता बघा पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय असतं ॲक्च्युली. तर आता आपल्याकडे क्यूब दिलेला असतो, बरोबर आहे. क्युबिक स्ट्रक्चर किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दिलेलं असतं. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं असतात तर ॲटम डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. तर सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये काय दिलेलं असतं तर ॲटम्स फक्त आणि फक्त कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. आणि फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये काय असतात तर ॲटम कॉर्नरला तर प्लेस झालेलेच असतात, पण त्याचबरोबर जे क्यूबचे 6 फेसेस आहेत तर त्या प्रत्येक फेसेसवरती हा पोर्शनमध्ये आपले ॲटम्स डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. तर थर्ड काय आपला तर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर त्याच्यामध्ये काय झालेलं असतं ॲटम प्रत्येक कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेले असतातच, त्याचबरोबर बॉडीच्या सेंटरमध्ये पण एक ॲटम असतो. अशा प्रकारे डिफरंट क्युबिक युनिट सेलसाठी डिफरंट सेलची अरेंजमेंट असते, बरोबर. पण आता याच्यामध्ये काय होतं बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी काल मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला एक उदाहरण दिलं आहे. आता बघा आपल्याकडे एक मम्मीने आपल्याला टिफिन दिला आहे, बरोबर. आणि मम्मीने काय केलं आहे तर लाडू बांधले आहेत आणि ते लाडू तुम्हाला या डब्यामध्ये तिने घालायला सांगितलं आहे. तर तुम्ही कसं घालू शकता तर पहिली मेथड आहे, तर तुम्ही काय करू शकता हे लाडू असे तुम्ही मांडले तर त्याच्यावरती ठेवू शकता असे, बरोबर ना. असे तुम्ही एकावर एक ठेवत गेला. किंवा दुसरी मेथड काय आहे तर दुसरी मेथड बघा, एक तुमची अशी खालची रो कंप्लीट झाली. दुसरी रो कशी ठेवू शकता तुम्ही अशी ठेवू शकता ना दोघांच्या मध्ये. बघा आता या कन्स्ट्रक्शनमध्ये आणि या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय फरक आहे बघा. याच्यामध्ये जे दोन लाडू आहेत त्यांच्या याच्यामधला जो स्पेस आहे तो स्पेस काय खूप म्हणजे खूप कमी आहे, खूप कमी आहे, व्हेरी लेस, बरोबर. आता या ठिकाणी बघा जे दोन लाडू आहेत त्या दोन लाडूंच्या मध्ये स्पेस आहे का नाही, बरोबर. ही बघा मी रेड याच्याने दाखवतोय. समजलं. जी ही रेड स्पेस आहे ती युटिलाइज झालेली नाही प्रॉपर. ॲटम तर प्लेस झाल्यात पण जी ही रिकामी जागा आहे ती व्यवस्थित युटिलाइज झालेली नाही आहे. त्याच्यामुळे काय येतात इथं एम्प्टी स्पेस व्हेरी लार्ज, खूप म्हणजे खूप जास्ती आहे, बरोबर. तर आता आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे हेच नेमकं काढायचं आहे. तर प्रत्येक क्युबिक युनिट सेलच्या अरेंजमेंटमध्ये जेवढे आपण ॲटम डिस्ट्रीब्यूट करणार आहे तर त्यावेळी त्याची इफिशियन्सी किती असणार आहे. ॲटम जर डिस्ट्रीब्यूट झाले तर त्यांनी क्युबिक युनिट सेलचा व्हॉल्यूमचा कोणता पोर्शन युटिलाइज केला आहे आणि किती कोणता पोर्शन युटिलाइज केला आहे आणि कोणता युटिलाइज केलेला नाही आहे, तर त्याचं आपण पर्सेंटेज काढून घेणार आहोत. समजलं. आपण इफिशियन्सी म्हणजे नेमकं काय बघा, इफिशियन्सी म्हणजे काय असतं जे तुमचं आउटपुट असतं, जे इनपुट आपण कशाही काही पण समजा आपण एक मशिनरी आपल्याकडं, बरोबर. तर त्याला काहीतरी आपण इनपुट देतो. ठीक आहे, आता आपल्याकडे समजा मोटर आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक मोटर तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल, बरोबर. ही समजा ही मोटर आहे तर मोटरला आपण वीज देतो, बरोबर. ते समजा आपण असं कन्सिडर करूयात की 100 वॅटची मोटर आहे, त्याला 100 वॅट आपण पॉवर देतो, बरोबर. पण जे आउटपुट आहे ते खूप कमी मिळालं आपल्याला. आउटपुट समजा 80 वॅटच मिळालं आहे, पण 20 वॅट कुठे गेले, 20 वॅट लॉस झाला मोटरमध्ये, बरोबर. तर इफिशियन्सी कसं काढतो आपण, इफिशियन्सी म्हणजेच कसं काढतो आउटपुट अपॉन इनपुट, बरोबर. मग आउटपुट किती आहे आपला 80 वॅट आहे, इनपुट किती आहे 100 वॅट आहे, मल्टिप्लाय बाय 100.
तर एफिशियन्सी किती झाली आपली 80%. बरोबर. यालाच आपण कसं म्हणू शकतो, आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. आउटपुट प्लस लॉसेस म्हणजेच इनपुट आहे ना. 80 + 20 = 100. बरोबर. आउटपुट किती आपलं 80, पुन्हा आउटपुट लॉसेस मल्टिप्लाय बाय 100 किती असणार आहे, पुन्हा हे 80% असणार आहे. समजलं इफिशियन्सी म्हणजे काय असते. तर आता बघा, पॅकिंग फ्रॅक्शनचा एक फॉर्म्युला आहे, तो लिहून घ्या. पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय, जर बघा, पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द ॲटम्स डिवाइड बाय काय असणार आहे सांगा, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. बरोबर. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल म्हणजे काय, हा टोटल डब्याचा आपला काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे. पण त्याच्यामध्ये ज्यावेळी ॲटम आपण म्हणजे लाडू फिक्स करणार आहे, भरवणार आहे, पण लाडूनं पण काहीतरी व्हॉल्यूम घेतलेलं असणार आहे. बरोबर. मग त्याचं व्हॉल्यूम म्हणजेच ते व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ॲटम्स म्हणजेच काय, या लाडूने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं आहे ते व्हॉल्यूम आणि पूर्ण या डब्याचं व्हॉल्यूम, अशा प्रकारे आपण हे अरेंजमेंट केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे पॅकिंग फ्रॅक्शन झाला. तर पॅकिंग इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे बघा, पॅकिंग इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला असणार आहे बघा, सेमच फॉर्म्युला, फक्त त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी मिळणार आहे. तर बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द ॲटम्स डिवायडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. मल्टिप्लाय बाय 100. तर आपला फॉर्म्युला कशाचा असणार आहे, तर पॅकिंग फ्रॅक्शनचा असणार आहे. ठीक आहे, समजते. ज्यावेळी आपण 100ने मल्टिप्लाय करतो, तो फॉर्म्युला कशाचा होणार आहे, तर पॅकिंग इफिशियन्सीचा होणार आहे. तर आता बघा, ज्यावेळी आपण पॅकिंग फ्रॅक्शन काढतो त्यावेळी आपल्याला काय काय लागणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीत आपल्याला ते लागणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला बघा, जर आपण एज लेंथ, इफ द एज लेंथ किती कन्सिडर केली, ए कन्सिडर केली. एज लेंथ म्हणजे काय असते, हे बघा मी पुन्हा काढून दाखवतो. आपल्याकडे क्यूबिक स्ट्रक्चर आहे, ॲटम्स कुठे प्लेस होणार आहेत, प्रत्येक कॉर्नरला प्लेस होणार आहेत. बरोबर. तर एनी टू फेसेस म्हणजे कोणते झाले बघा, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक, याच्यातलं कोणताही ॲटम घ्यायचा आहे आपल्याला, किंवा किती फेसेस सांगितले तुम्हाला मी, 6 फेसेस सांगितले. तर कोणत्याही अपोजिट 2 फेसेसच्या मधलं डिस्टन्स, आता बघा आपण राईट साईड पकडूयात आणि लेफ्ट साईड पकडूयात, तर या दोघांच्यातलं डिस्टन्स काय असणार आहे, तर एज लेंथ असणार आहे. किंवा आपण बघा आता टॉप आणि बॉटमचं बघूयात, हा टॉपचा झाला, हा बॉटमचा झाला, यांच्यातलं डिस्टन्स काय असणार आहे, एज लेंथ असणार आहे. बरोबर. एनी टू फेसेस, अपोजिट फेसेस यांच्यातलं डिस्टन्स काय असणार आहे, आपलं एज लेंथ असणार आहे. समजा आपण एज लेंथ ए कन्सिडर केलं आहे, तर व्हॉल्यूम काय असणार आहे, देअरफॉर व्हॉल्यूम विल बी काय असणार आहे, व्हॉल्यूम म्हणजे काय असतो आपलं, लेंथ मल्टिप्लाय बाय विड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. पण या तिन्ही केसमध्ये काय आहेत, लेंथ इज इक्वल टू विड्थ इज इक्वल टू हाईट असते क्यूबमध्ये. मग ए मल्टिप्लाय बाय ए काय असणार आहे, ए क्यूब झाला. बरोबर. तर याच्यानंतर काय लागतं बघा, आता आपल्याकडे ॲटम आहे. बरोबर. ॲटम काय असतो आपला, स्पेरिकल असतो असा. तर स्पेरिकल कोणत्याही ऑब्जेक्ट आला तर त्याचा आपण व्हॉल्यूम कसं काढणार आहे, फॉर्म्युला काय त्याचा सांगा बघू. एनी स्पेरिकल component or any spherical object has a formula of volume is 4/3 pi r cube. बरोबर. where r is the radius of that sphere. समजलं. आता याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, तर प्रत्येक जे क्युबिक सेलचे अरेंजमेंट आहेत त्याचा आपला रँक लागणार आहे. रँकचं टेबल मी काल तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. बरोबर. रँक कोणता असतो, सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये किती असतो रँक, 1 असतो. फेस सेंटर्डमध्ये किती असतो, 4 असतो.
आणि बॉडी सेंटरमध्ये किती असतो तर 2 असतो. सगळ्यांना माहिती आहे ना. हे बघा रँक आपला काय असतो, रँक म्हणजेच काय असतो ॲटम्स पर युनिट सेल. बरोबर, ॲटम्स पर आपण युनिट सेल काढतो. तर सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये रँक किती असतो 1, म्हणजे एकच ॲटम असतो पर युनिट सेल. फेस सेंटरमध्ये 4 ॲटम्स असतात पर युनिट सेल आणि बॉडी सेंटरमध्ये किती असतात तर 2 ॲटम्स असतात पर युनिट सेल. समजते. तर आता बघा आपण आपण आता पॅकिंग इफिशियन्सी किंवा पॅकिंग फ्रॅक्शन काढणार आहोत. ठीक आहे. तर आता पहिला टाईप आहे आपला पॅकिंग इफिशियन्सी और पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. ठीक आहे. तर आता आपण क्यूब काढून घेऊयात. क्यूब काढून घेतला. ठीक आहे. तर याच्यामध्ये ॲटम कसे डिस्ट्रीब्यूट होणार आहेत बघा. अप्पर सरफेसला 4, 1 2 3 4 5 6 7 8. कारण सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे त्याच्यामध्ये फक्त काय असतात ॲटम फक्त आणि फक्त कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट होतात. तर एज लेंथ काय सांगितलं एन टू सरफेसच्या मधलं डिस्टन्स. तर लेफ्ट अँड राईटमधलं पकडूयात आपण. बरोबर, एज लेंथ काय झाली आपली ए. बरोबर. तर आता बघा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजेच काय व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ॲटम्स आपल्याला काढायचं आहे. बरोबर. तर आता बघा पॅकिंग फ्रॅक्शन इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय the atoms divided by volume of the unit cell. बरोबर. आता पॅकिंग फ्रॅक्शन काढताना काय व्हॉल्यूम ऑक्युपाईड कसं काढणार आपण एनी आयडिया. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द ॲटम्स. मग आता सुरुवातीला काय बघणार आहे आपण तर एका क्युबिक सेलमध्ये एका क्युबिक युनिट सेलमध्ये किती ॲटम्स आहेत ते पहिल्यांदा काढायला लागणार आपल्याला. बरोबर, किती ॲटम्स आहेत त्याच्यानंतर काय करणार आपण आता बघा एक क्यूब आहे आपल्याकडं. हा क्यूब आहे. ह्या क्यूबमध्ये किती ॲटम्स आहेत ते आपल्याला शोधून काढायचं आहे. नंतर तो ॲटम कसा असणार आहे स्पेरिकल नेचरमध्ये असणार आहे. या क्यूबमध्ये किती ॲटम्स आहेत ते सुरुवातीला आपल्याला काढून घ्यायचं आहे. बरोबर. समजा त्याच्यामध्ये एकच ॲटम आहे. बरोबर, पण ॲटम कसा आहे स्पेरिकल शेपमध्ये. तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आपल्याला व्हॉल्यूम काढायचा 4/3πr³. बरोबर, म्हणजेच काय झालं तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द ॲटम्स मिळाला आपल्याला. तर व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल माहिती आहे आपल्याला काय असते ए क्यूब असतो. बरोबर. आणि तिसरा काय लागणार आहे आपल्याला तर ए आणि आरमधलं रिलेशन लागणार आहे. बरोबर, रेडियस आणि एज लेंथ यांच्यातलं रिलेशन आपण प्रिव्हियसली काढून घेतले प्रत्येक सेल अरेंजमेंटसाठी. मग एने आपण कशाला रिप्लेस करणार आहे ए इन टर्म्स ऑफ आर आपण रिप्लेस करायचं आहे. मग दोन्ही पण आरमध्ये झाले तर आर आणि आर निघून जातो आणि आपल्याला पॅकिंग फ्रॅक्शन मिळून जातो. समजलं. तर आता बघा आता सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये रँक किती असतो. रँक म्हणजेच काय असतो तर नंबर ऑफ युनिट सेल, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. तर नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत ओनली एक आहे. बरोबर. आता मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण तर व्हॉल्यूम ऑफ दी इच ॲटम. व्हॉल्यूम किती असणं व्हॉल्यूम कसं काढतो आपण 4/3πr³. बरोबर. आता समजा तर इथं ॲटम 5 असते तर आपण किती मिळेल 5नं मल्टिप्लाय केलं असतं. आता हेक्झागोन असतं तर किती ॲटम्स असते 6. तर इथं 6नं मल्टिप्लाय केलं असतं. 6 मल्टिप्लाय बाय एका ॲटमचं व्हॉल्यूम. समजते. तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दी टोटल ॲटम्स. आणि व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काय असतो तर आपला ए क्यूब असतो एज लेंथचा क्यूब. आता बघा सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये आपण रिलेशन काय बघितलं होतं आर आणि एमध्ये. तर आर आणि एमध्ये रिलेशन आपण काय बघितलं होतं आर काय असतो a/2 असतो. बरोबर. देअरफॉर आपण ए कसं लिहू शकतो एज लेंथ कसं लिहू शकतो ए इज इक्वल टू ट्वाईस आर लिहू शकतो ना. तर आता आपण लिहूयात 4/3πr³. हा काय आपला पॅकिंग फ्रॅक्शन आहे डिवाइड बाय 2r क्यूब. किती येते बघा आता 4/3πr³ डिवाइड बाय 2चा क्यूब किती झाला 8 आरचा क्यूब r³. तर बघा r³ जाणार आहे आपला. मग किती होणार आहे 4 8 त्रिक 24 × π.
आणि पुन्हा 4 एके 4, 4 सक 24, π/6 बरोबर. म्हणजे पॅकिंग फ्रिक्शन किती झालं आपलं, π/6 झाला. समजते. पॅकिंग फ्रॅक्शन किती झाला आपला, π/6 झाला. तर पॅकिंग इफिशियन्सी किती असणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी किती असणार आहे बघा. पायांशी किती असतं, 3.14 गुणिले 100/6 किती येते बघा. पण 100ने फक्त मल्टिप्लाय केले, किती येणार आहे, कॅल्क्युलेट करून सांगा मला. पाय म्हणजे किती असतो, 3.14/6 किती येणार आहे, 0.52 बरोबर. 0.52 मल्टिप्लाय बाय 100 किती येणार आहे, 52%. आता बघा पॅकिंग एफिशियन्सी म्हणजेच काय आहे की हा क्यूब आहे, तर या क्यूबचा किती % ॲटम्सनी युटिलाइज केलेला आहे, प्रॉपर यूज केलेला आहे बरोबर. म्हणजेच काय असणार आहे, आपली पॅकिंग एफिशियन्सी असणार आहे. तर आपला पूर्ण डब्बा आहे लाडूचा, त्याच्यामध्ये लाडू भरून जो स्पेस युटिलाइज केला आहे व्यवस्थित, जो आपल्या कामाचा स्पेस आहे तो काय आहे, तर 52% आहे. तर जो कामाचा स्पेस नाही आहे म्हणजे जो युटिलाइज केलेला नाही तो पण आपल्याला काढायला लागेल बरोबर. तो किती असणार आहे सांगा बघू. द स्पेस utilized by atoms in percentage is equal to 52. Then the space not utilized by atoms in percentage किती असणार आहे. समजा आपण टोटल स्पेस म्हणली 100%, त्यातली 52% गेली तर उरली किती असणार आहे बरोबर. कोणती स्पेस 100% कन्सिडर करणार, त्यातली 52% यूज केली आपण, उरली किती 48%. तर 48% काय झालेलं आपला यूज झालेला नाही आहे. समजलं कसं केलं आहे. तर पुन्हा सांगतो बघा मी, आपण पॅकिंग इफिशियन्सी और पॅकिंग फ्रॅक्शन कशाचं काढणार आहे, तर सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलचं काढत आहे बरोबर. आता बघा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजेच काय असणार आहे, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स बरोबर. आता क्युबिक युनिट सेल दिले तुम्हाला, त्याच्यामध्ये ॲटम्स डिस्ट्रीब्यूट झाले बरोबर. तर त्या ॲटम्सनी त्या युनिट सेलचा काहीतरी पोर्शन घेतलेला असणार आहे किंवा कोणतं तरी पोर्शन ऑक्युपाय केलेलं असणार आहे त्या ॲटम्सनी. तो पोर्शन म्हणजेच काय, तर तो आपण काढणार आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स. पण ॲटम्स कसे असतात, स्पेरिकल नेचरमध्ये असतात बरोबर. मग स्पेरिकल कोणतेही ऑब्जेक्ट असला तर त्याचं आपण व्हॉल्यूम कसं काढणार आहे, 4/3 πr³ बरोबर. पण एका क्यूबमध्ये किती ॲटम्स आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर बघा म्हणजेच काय असतो, आपला रँक असतो. रँक म्हणजेच काय असतो, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल असतात. एका युनिट सेल मागं सिम्पल और प्रिमिटिव्ह सेलमध्ये फक्त एकच ॲटम आहे, म्हणून एकनी आपण स्पेरिकल ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय केलं बरोबर. तर तो आपला आला काय, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स बरोबर. नंतर आपण डिवाइड कशी करणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ द टोटल युनिट सेल. आता ह्या टोटल जो युनिट सेल आहे त्याचं व्हॉल्यूम पण काहीतरी असणार आहे. ते काय असणार आहे, तर एक क्यूब एज लेनचा क्यूब असणार आहे बरोबर. त्याने आपण डिवाइड केलं. पण आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलं बघा, रेडियस ऑफ द ॲटम आणि एज लेंथ ऑफ द क्यूब याच्यातलं रिलेशन फाइंड आउट केले. ते रिलेशन काय, R इज इक्वल टू a/2 म्हणजेच काय, एज लेंथ इज इक्वल टू ट्वाईस ऑफ द R. ते आपण इथं पुट केलं आणि याचे व्हॅल्यूज काढून घेतले. समजलं. बरं आपण नेक्स्ट क्युबिक स्ट्रक्चरकडे वळणार आहोत. आता बघा नेक्स्ट कोणतं असणार आहे, बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. तर आपलं काय असणार आहे, सेकंड बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर याच्यामध्ये सेल अरेंजमेंट काढून घेत आपण, कशी असणार आहे. तर बघा सेल अरेंजमेंट ही अशी असणार आहे. त्याच्यामध्ये ॲटम्स कसे डिस्ट्रीब्यूट झालेले असं सांगितलं तुम्हाला मी बॉडी सेंटरमध्ये. तर ॲटम प्रत्येक कॉर्नरला तर डिस्ट्रीब्यूट झालेलेच असतात. प्रत्येक कॉर्नरला आपण काढून घ्या. 1 2 3 4, टॉप सरफेसला 4 झाले
आणि बॉटमच्या सरफेसला पुन्हा 4 असणार आहेत. 1 2 3 4 समजते. आणि बॉडी सेंटरमध्ये काय असतो तर एक ॲटम असा असतो जो डिस्ट्रीब्यूट होत नाही आहे आणि बरोबर बॉडीच्या सेंटरला असतो. बरोबर, तो पण आपण दाखवून घेऊयात. तर ब्लॅक कलरने दाखवतो मी. ठीक आहे. तर मगाशी मी सांगितलं तर आपल्याला कोणता कोणता डाटा लागणार आहे आता पॅकिंग फ्रॅक्शन काढण्यासाठी. फर्स्ट सांगतो बघा, रिक्वायर्ड डाटा. ठीक आहे. तर काय काय लागणार बघा. सपोज इफ एज लेंथ इज इक्वल टू ए. बरोबर, ही एज लेंथ किती आहे आपली, ए आहे असं आपण कन्सिडर केलं आहे. तर बघा, एज लेंथ म्हणजेच काय, जे अपोजिट फेसेस असतात त्यांच्यातला डिस्टन्स आहे. तर लेफ्ट आणि राईटमधलं घेतलं आहे आपण. बरोबर, किंवा ॲडजस्टंट जे ॲटम असतात त्याच्यातलं आपण काय घेतलं, डिस्टन्स बघितलं. ॲडजस्टंट ॲटम्स पाहिजेत. बघा, याला ॲडजस्टंट कुठला झाला या ॲटमला, एकतर हा झाला किंवा हा तर झाला. पण हा झाला का नाही, कारण हा डायगोनल ॲटम आहे. बरोबर, तर या ॲटमला ॲडजस्टंट ॲटम बघायचे आपला, हा ॲटम किंवा हा ॲटम, ह्याच्यातला आपण डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, एज लेंथ असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर आता एज लेंथ जर आपण ए कन्सिडर केला तर व्हॉल्यूम काय असणार आहे सांगा बघू, व्हॉल्यूम काय असणार आहे. समजा जर आपण एज लेंथ ए कन्सिडर केलं तर व्हॉल्यूम काय असणार आपला, व्हॉल्यूम म्हणजेच काय असतं, व्हॉल्यूम काय असणार आहे आपलं, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. पण क्यूबमध्ये कसं तिन्हीच्या तिन्ही सेम असतात. लेंथ इज इक्वल टू ब्रेड्थ असते, इज इक्वल टू हाईट असते. बरोबर, तिन्ही पण सेम आहेत. म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ए इज इक्वल टू ए. ए म्हणजे काय, एज लेंथ. तर बघा, ए गुणिले ए काय झाला, ए क्यूब. व्हॉल्यूम काय झाला आपला, ए क्यूब झाला. बरोबर, आता रँक काय असणार आहे बघा. रँक काय आहे, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. तर आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे बॉडी सेंटर्डमध्ये आपला हे किती रँक किती असतो, बॉडी सेंटरला 2च असतो. ठीक आहे, टू नंबर ऑफ ॲटम्स आर देअर पर युनिट सेल. ठीक आहे, हा डेटा पण समजला. आता बघा, आपला स्पेरिकल नेचरचा जो ॲटम असतो त्याचा आपण व्हॉल्यूम कसं काढणार आहे, 4/3 पाय आर क्यूब. नंतर कोणता डाटा लागतो बघा, 1 2 3 4 आणि आपला ए आणि आरमधलं रिलेशन लागतं. ए आणि आरमधलं रिलेशन काय आहे रिलेशन बॉडी सेंटर्डसाठी. तर बघा, रिलेशन असं आहे, आर इज इक्वल टू √3a/4 असं रिलेशन आहे. ते 4 आपण इन टर्म्स ऑफ ए लिहू शकतो, 4r/√3 लिहू शकतो ना. तर आता बघा, आपण पॅकिंग फ्रॅक्शन काढूयात. ठीक आहे, तर पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढायचं सांगितलं होतं मी. तर बघा, फॉर्म्युला काय आपला, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द ॲटम्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. बरोबर, तर व्हॉल्यूम कसं काढणार आपण, सुरुवातीला या सेलमध्ये किती ॲटम्स आहेत ते फाइंड आउट करून घेऊयात आपण. म्हणजेच काय, रँक किती असणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. या क्यूबमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत तर 2च आहेत. 2 मल्टिप्लाय बाय काय करणार आपण, स्पेरिकल ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम कसं काढतो आपण, 4/3 पाय आर क्यूब. नंतर डिवाइड बाय काय करणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काय, ए क्यूब आहे. बरोबर, आता बघा, 4 2 8 झालं, 8/3 पाय आर क्यूब. बरोबर, तर आता बघा, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल ए क्यूब आहे, पण ए इन टर्म्स ऑफ आपण आर लिहून घेतलं आहे, 4/√3 इंटू आर. 4r/√3चं आपल्याला क्यूब करायचं आहे. काय होईल बघा आता, 8/3 पाय आर क्यूब डिवाइड बाय 4चा क्यूब किती असणार आहे,
4 चौक 16, 16 चौक 64, 64 आर क्यूब आणि ह्याचं काय असणार आहे 3√3 बरोबर. आता आरला कसं रिप्रेझेंट करणार आहे बघा, आरचा क्यूब आहे बरोबर, √3 पुन्हा √3 बरोबर. √3 म्हणून काय झाला 3 झाला आणि हा √3 ॲज इट इज, त्यामुळे मी आता असं घेतलं. ठीक आहे. आता बघा पुन्हा याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. तर आता याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. ठीक आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होते ते आपण फाइंड आउट करूयात. 8/3 पाय आर क्यूब. आता बघा ज्यावेळी हे न्यूमरेटर तर डिनॉमिनेटर तर न्यूमरेटरला जातो त्यावेळी काय होणार आहेत हे चेंजेस होणार आहेत. 3√3 अपर साईडला जाणार आणि 64 बॉटमलाच राहणार आहे बरोबर. 1 मल्टिप्लाय बाय 3√3 डिवाइड बाय 64 आर क्यूब बरोबर. इथं 3 नाही म्हणजे काय असणार आहे, इथं 3 येणार आहे. 3ला 3 गेलं, 8 8 64, आर क्यूबला आर क्यूब गेलं, तर उरलं काय बघा √3 पाय डिवाइड बाय 8 हे आपलं उरलेलं आहे बरोबर. समजलं कसं केलं हे बघा. शेवटी कॅल्क्युलेशन करून आपलं उरलं काय √3 डिवाइड बाय 8 मल्टिप्लाय बाय पाय. पायची व्हॅल्यू काय असते √3 मल्टिप्लाय बाय 3.14 डिवाइड बाय 8. याची व्हॅल्यू किती असणार आहे आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली किती येते 0.68 येते 0.68. आता ह्याच्यावरून आपण पॅकिंग इफिशियन्सी काढू शकतो की नाही. पॅकिंग इफिशियन्सी किती असणार आहे पॅकिंग फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय 100 मग काय 0.68 मल्टिप्लाय बाय 100 किती आले 68% बरोबर. म्हणजेच काय तर ॲटमनी क्युबिक युनिट सेलचा 68% एवढा पोर्शन आहे तो ऑक्युपाय केलेला आहे बरोबर, म्हणजे युटिलाइज केलेला आहे. आणि जो युटिलाइज केलेला नाही आहे तो काय असणार आहे 100 - 68. तर लिहून घ्या स्पेस युटिलाइज्ड बाय ॲटम्स ऑफ क्युबिक युनिट सेल किती असणार आहे तर तो 68% असणार आहे. Therefore the space which is not utilized by atoms of cubic unit cell किती असणार आहे. तर टोटल आपण ज्यावेळी पर्सेंटेजमध्ये काही आपण शो करतो त्यावेळी आपण इनिशियल व्हॅल्यू काय कन्सिडर करतो 100. त्यातून आपली 68 वजा गेली किती उरली 32% काय केलेलं आहे तर ॲटम्सनी स्पेस आहे तो युटिलाइज केलेला नाही आहे. म्हणजे फक्त आणि फक्त 68% या पोर्शनमध्येच काय आपले ॲटम डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत बरोबर. बाकी जो 32% जो एरिया आहे तो काय झाला तो युटिलाइज केलेला नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण थर्ड जो क्युबिक स्ट्रक्चर आहे त्याच्याकडे जाणार आहोत, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकताय. फक्त स्टेप बाय स्टेप जा, मी कसं तुम्हाला सांगितलं तसं, आणि कन्सेप्ट समजून घ्या. कारण तुम्हाला इन केस फायनल एक्झाममध्ये काही आठवलं नाही तर तुम्ही स्वतःहून फॉर्म्युला वगैरे तयार करू शकताय. ठीक आहे. कोणतेही फॉर्म्युला वगैरे पाठ करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर आता आपण थर्ड कोणता टाईप आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल बघणार आहोत. थर्ड वन इज फेस सेंटर्ड ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण क्युबिक स्ट्रक्चर काढून घेऊयात.
याच्यामध्ये कसे असतात तर ॲटम प्रत्येक कॉर्नरला तर डिस्ट्रीब्यूट झालेच असतात, त्याचबरोबर फेसेसला पण डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. बाकीचे फेसेस कोणते कोणते आहेत तर बघा, राईट साईडचा एक बरोबर सेंटरला दाखवला, लेफ्ट साईडचा एक बरोबर सेंटरला दाखवला, टॉप बॉटम फ्रंट साईड आणि बॅक साईड बरोबर. याच्याबरोबर आपण सेंटरमध्ये दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा पुन्हा सेम प्रोसेस करायची आपल्याला. तर याच्यामध्ये सपोज आपण एज लेंथ काय कन्सिडर केली, एज लेंथ किती कन्सिडर केली आपण, ए, लेट म्हणायचं, लेट एज लेंथ इज ए. एज लेंथ म्हणजेच काय असतं तर अपोजिट फेसेसच्या मधलं डिस्टन्स असतं बरोबर. अपोजिट फेसेस कोणत्या आहेत, आता आपण डिफरंट बघू, टॉपचा बघू आणि बॉटमचा बघू. दोन फेस आहेत टॉप आणि बॉटम, त्यांच्यातलं डिस्टन्स काय असणार आहे तर एज लेंथ ए कन्सिडर केलं आपण बरोबर. सपोज एज लेंथ ए आहे तर व्हॉल्यूम काय असणार आपला, व्हॉल्यूम काय असणार आहे, व्हॉल्यूम म्हणजेच पुन्हा सांगतो बघा, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट बरोबर. असं असतं. व्हॉल्यूम कसं काढतो आपण, तर व्हॉल्यूम कसं काढतो आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, असंच रिलेशन काय आहे ना व्हॉल्यूमचं. तर आता बघा क्यूबमध्ये काय असणार आहे, लेंथ इज इक्वल टू ए, ब्रेड्थ टू ए, हाईट पण इज इक्वल टू ए बरोबर. तिन्हीचे तिन्ही समान असतात ना क्यूबमध्ये. तर आता व्हॉल्यूम काय असणार आहे आपला, एचा क्यूब असणार आहे बरोबर. तर आपला पहिला पॉईंट झाला काढून. सेकंड पॉईंट काय बघा, सेकंड पॉईंट काय असणार आपल्याला तर आपल्याला रँक काढायचं आहे. रँक म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. ते बघा फेस